ठरलं तर मग. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तेजस आता मानसीकडे गेलेला आहे. मानसी किचनमध्ये गेलेली असते कारण मामीला लागलेलं आहे आणि तिच्यासाठी हळद आणायची असते. त्यासाठी ती किचनमध्ये जाते आणि धावत पळत तेजससुद्धा तिच्याकडे गेलेला आहे. कारण त्याच्याकडं फक्त 5 मिनिट आहेत. तो तिला महत्त्वाचं काहीतरी बोलायला गेलेला आहे. आपल्याकडे फक्त 5च मिनिट आहेत आणि आपल्याला तेवढं बोलणं गरजेचं आहे असं तो तिला सांगतो. तेव्हा ती देखील खुश होते आणि म्हणते, "मला माहीत आहे तुम्हाला पण 5 मिनिट आहेत. आपण पटकन बोलून घेऊया," असं ते दोघंही बोलत असतात. तेव्हा तेजस म्हणतो, "अगदी बरोबर. पहिल्यांदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. विश यू व्हेरी, व्हेरी हॅपी बर्थडे मानसी," असं तो तिला म्हणतो. त्याचबरोबर तिचा हात हातात घेऊन तो तिला शुभेच्छा देणारा असतो. पण तेवढ्यात त्यांना आठवतं, की मोठ्या बाईनं त्यांना सांगितलेलं आहे, की एकमेकांना स्पर्श करायचा नाहीये आणि त्यामुळं तेजसनं तिचा हात देखील हातात घेतलेला नसतो. आता त्यांच्याकडं काहीच सेकंद उरलेले आहेत. मानसीला माहिती आहे, की तेजस नक्की काय म्हणणार आहे. तेजसला तर खूप काय-काय बोलायचं आहे. मनातलं प्रेम व्यक्त करायचं आहे. त्याचबरोबर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजून त्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तिच्या बहिणीबद्दल सुद्धा बोलायचं आहे. तर मानसीलाही तेजसला भरपूर काय-काय बोलायचं आहे. त्याचबरोबर आबा आणि विनीत यांच्याविषयी देखील तिला सांगायचं आहे. पण 5 मिनिटांमध्ये किती आणि काय बोलणार ते त्यांना कळत नाहीये. ते दोघं देखील एकमेकाच्या समोर उभारलेले आहेत आणि आता ते बोलणारच असतात. तेवढ्यात तेथे मामी पोहोचलेली आहे. मामीच्या हाताला लागलेलं आहे आणि मामी आली आहे आणि ती म्हणते, की "माझ्या हाताला लागलंय. मी तुला ग्लास भरून पाणी दे म्हणलं होतं. त्याचबरोबर हळद आणून लाव म्हणलं होतं. पण तू इथे येऊन काय करतेयस? आणि इथं कसल्या गप्पा मारत बसलाय? तुझा वाढदिवस आहे. सर्वजण तुझी बाहेर वाट बघतायत. पटकन चल." असं ती बोलत आहे. मानसी म्हणते, की "थांब, मी तुला ग्लास भरून पाणी देते" आणि ती पाणी देण्यासाठी जाते. आता तेजसला तिच्याशी बोलायचं आहे, पण मामी आल्यामुळं आता त्यांना काहीच बोलणं होत नाहीये. तेजस अक्षरशः डोक्याला हात लावून बसतोय. तो मामीला म्हणतो, की "पटकन पाणी पे आणि बाहेर जा." मामी म्हणते, "हो, पटकन पाणी पिऊन बाहेर जाऊ. इथं माझ्या हाताला किती लागलंय बघतोयस ना?" तेजस म्हणतो, "त्या पाण्यातच हळद टाकून दे, म्हणजे ह्यांना बरं वाटेल." आता मानसी हळद आणण्यासाठी गेलेली असते आणि तेजसला मामीला पटकन घराच्या बाहेर घालवायचं असतं आणि मानसीशी बोलायचं असतं. पण मामी मात्र बाहेर जायला काही तयार नाहीये. मामी ग्लास भरून पाणी पिते आणि मानसीला म्हणते, की "चल आता बाहेर, कारण सर्वजण तुझी वाट बघतायत. इथं गप्पा मारत बसण्याची वेळ आहे का? परत तुम्हाला पाहिजे तेवढ्या गप्पा मारता येतील की. आता चल बाहेर लवकर, केक कापायचा आहे. सर्वजण वाट बघतायत. ती हळद लाव माझ्या हाताला आणि पटकन चल," असं ती मामीला म्हणते. पण तेजसला तर आता मानसीशी बोलायचं असतंय. तो मामीला कसातरी बाहेर पिटाळत असतो. पण मामी मात्र त्याचं काहीच ऐकत नाही. मामी उलट आता मानसीचा हात धरते आणि "या तेजसचं काय ऐकतेस? चल लवकर बाहेर," असं म्हणून मानसीला चक्क ती हाताला धरून बाहेर घेऊन चाललेली आहे. आता तेजसला राग येतोय आणि त्याला वाईटही वाटतंय. कारण त्याला मानसीशी बोलायचंय, पण ह्या मामीला कसं कन्व्हिन्स करावं हे त्याला कळत नाही. तो म्हणतो, "अहो तुम्ही जावा ना बाहेर, इथं रस्ता दिसतोय ना तुम्हाला? आम्हाला बोलायचंय थोडंसं, तुम्ही बाहेर जा," असं तो मामीला म्हणतो. पण मामी ऐकेल ते मामी कसली? मामी त्याला म्हणते, की "अजिबात नाही. आज मानसीचा वाढदिवस आहे. सर्वजण बाहेर वाट बघतायत. आता केक कापायचा आहे. त्यामुळं मी तुला आत्ता मानसीला काहीही बोलू देणार नाही. मानसी चल गं." असं म्हणून चक्क ती मानसीच्या हाताला धरून तिला बाहेर काढते. खरं तर मानसीलाही बोलायचं आहे. पण आता मामी मात्र त्यांच्यामध्ये येऊन पडलेली आहे आणि ती त्या दोघांना अजिबात बोलू देत नाही. इकडं एकतर घटका भरत चाललेले आहेत, कारण मोठ्या बाईनं पाण्यामध्ये करवंटा ठेवलेला आहे आणि तो करवंटा जर का पाण्यात बुडला, तर तेजस आणि मानसी यांना बोलता येणार नाहीये. पण मामीला मात्र यातली कोणतीच गोष्ट माहीत नाही. मामीने अक्षरशः तिच्या हाताला धरून बाहेर आणलेलं आहे आणि तेजस मानसीकडे पाहतच राहतो. मनातल्या भावना त्याला व्यक्त करायच्या असतात, पण त्या भावना व्यक्त करण्याला आता अजिबात त्याला वेळ मिळालेला नाही. ती जेव्हा बाहेर येते, सर्वजण खरोखरच तिची वाट बघत बसलेले असतात. ती आली, की सर्वजण म्हणतात, "चला आता केक कापायचा आहे." तेव्हा तेजस देखील पळत-पळत बाहेर येतो आणि म्हणतो, "केकच कापायचा आहे ना? थोडंसं थांबा ना, आपण थोड्या वेळानं केक कापूया." बाहेर मात्र सर्वजण मानसीची वाट पाहत असतात आणि आता तेजसच्या बोलण्याला काहीही अर्थ राहिलेला नसतो. कारण आता मानसी आतमध्ये जाऊ शकणारच नसते आणि इकडं घटका मात्र भरत चाललेल्या आहेत. पाण्यातला करवंटा आहे, तो हळू भरत चाललेला आहे आणि त्या थेंबा-थेंबानं भरणाऱ्या करवंट्याकडे तेजसचं लक्ष आहे. आता काहीच क्षण उरलेले आहेत. जर का ते क्षण आपण घालवले तर आपल्याला मानसीशी बोलता येणार नाही हे त्याला माहीत असतं. म्हणून तो मानसीला म्हणतो, की "पटकन आतमध्ये चला, आपण थोडंसं बोलूया." तेव्हा आई म्हणते, "हे काय रे तुझं? आत्ता बोलूया." "आता बोलायला काही वेळ नाहीये. आता केक कापायचा आहे. सर्वजण तिची वाट बघतायत. कळतंय ना तुला? आता अजिबात बाकीचं काही बोलायचं नाही. मानसी तू कुठेसुद्धा जायचं नाही." असं आता चक्क आईनंच सांगितलेलं आहे. आणि आता त्यामुळे मानसीला आतमध्ये जाता येणार नाही आणि असं सर्वांना सोडून आतमध्ये जाणं योग्य वाटत नाही. त्यामुळं मानसी देखील आतमध्ये जात नाही.
आता सर्वांच्या समोर केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं याशिवाय मानसीपुढं काहीच पर्याय उरलेला नाही. तर तेजसला सुद्धा आता तिला आतमध्ये घेऊन जाता येणार नाही. तेजसचं लक्ष आहे त्या करवंट्याकडे. हळू तो करवंटा बुडत चाललेला आहे आणि मानसीशी आपल्याला बोलायची संधीसुद्धा हुकत चाललेली आहे, हे त्याला समजत आहे. तो मान खाली घालून उभारलेला आहे. आता काय करावं हे त्याला कळत नाहीये. पण सर्वजण मात्र मानसीला धरूनच आहेत आणि ते तिला म्हणतायत, की आत्ताच्या आत्ता केक काप आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू कर. आता मानसी त्याच्याकडे पाहते. मानसीच्या मनात आहे, की तिला कळलंय याला खूप काही बोलायचंय. ती मात्र त्याला मनातून बोलत असते, की "तेजस मला माहिती आहे तुला काय बोलायचंय ते, पण आता इथं सर्व लोक आहेत त्यामुळे तू बोलू शकणार नाही आणि आपली बोलण्याची संधी देखील आता वाया चाललेली आहे. पण तेजस, तू काय बोलणार आहेस ना ते मला कळतंय. तुला माझ्याविषयी जे काही प्रचंड प्रेम आहे, तुला माझ्याविषयी जे काय वाटतं ते तुला बोलून दाखवायचं आहे ते मला माहीत आहे. त्यामुळं मी तुला समजून घेऊ शकते." असं ती मनातल्या मनात बोलत असते. तर इकडं तेजस देखील म्हणत असतो, "मानसी मला माफ कर, कारण मला तुला बोलायचंय पण आत्ता मला काहीच बोलता येत नाहीये." आणि आता मानसी केक कापायला तयार झालेली असते. ती केक कापते आणि सर्वजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सर्वजण टाळ्या वाजवायला लागतात आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं मानसीला म्हणतात. मानसी केक कापते आणि केकचा एक तुकडा कापून ती पहिल्यांदा तिच्या सासूला म्हणजेच तेजसच्या आईला खाऊ घालत असते. तेव्हा मोठाबाई म्हणते, की "आहा, आजचा मान आहे तो तेजसला आहे. त्यामुळं पहिला मान तेजसचा आहे. तेजसलाच तू केक भरवायचा." स्वतः मोठ्या बाईनं परवानगी दिल्यामुळे आता मानसी आणि तेजस दोघं पण खुश झालेले आहेत. मानसी लगेच केकचा तो तुकडा तेजसला भरवते. तेजस देखील आनंदाने तो केक घेतो आणि त्यानंतर तोच केक त्याने परत मानसीला देखील भरवलेला आहे. किमान या गोष्टीचा तर त्यांना आनंद झालेला आहे, की आपल्याला भावना व्यक्त करता आल्या नाहीत, पण किमान एकमेकाचा उष्टा केक तरी आपल्याला खाता आला. या गोष्टीचा आनंद मानसी आणि तेजस यांना झालेला असतो. तर इकडे तेजसचा मित्र दोघांची गंमत करत असतो आणि म्हणत असतो, की "तो केक आहे ना, एकमेकाच्या तोंडात भरवण्यापेक्षा एकानं तोंडात धरा आणि दुसऱ्यानं ते तोंडानं खा." तेजस त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, "तुझा हाताचा करवंटा मोडलाय ना, आता डोक्याचा करवंटा मोडील. जरा शांत राहा." आणि त्यावेळेस सर्वजण हसायला लागतात. मानसी आता त्याला केक भरवते आणि तेजस देखील मानसीला केक भरवतो. सर्वजण त्यांच्याकडे पाहतात आणि आनंदाने टाळ्या वाजवतात. आता तेजसला खरं तर मानसीला सरप्राईज द्यायचं असतं. तेजसला खरं तर मानसीला मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतात, पण ती व्यक्त करण्याची वेळ निघून गेलेली असते आणि आता त्यावर तेजसनं एक पर्याय केलेला असतो. तेजस ठरवतो, की आता या वाढदिवसामध्ये आपल्याला मानसीला जे काही बोलायचं होतं ते आपण बोलू शकलो नाही, पण त्याच भावना आपण गाण्यातून व्यक्त करूया, असं म्हणून आता तेजसने गाणं गायला सुरुवात केलेली असते. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी नवा. या गाण्याने त्याने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्या मनातला जो प्रेमाचा धागा आहे, तो धागा तिला समजावा याकरताच त्याने ते गाणं गायलेलं असतं आणि मानसीला देखील तो धागा, प्रेमाचे त्याचे ते शब्द अगदी तिच्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्याने पाहिलेलं आहे, की करवंट आता पूर्णपणे पाण्यात बुडून गेलेला आहे. त्यामुळं आपल्याला आता दुसरं काहीच करणं शक्य नाही. आपण गाणं गाणं हाच एकमेव पर्याय त्याला सुचलेला असतो आणि त्यामुळंच त्याने गाणं गाण्याचाच निर्णय घेतलेला असतो आणि त्याचप्रमाणे तेजस गाणं गात असतो. मोठ्या बाईचं या दोघांकडे बारकाईने लक्ष असतं. दोघेही एकमेकावर एवढं जीवापाड प्रेम करतायत, पण मोठ्या बाईने सांगितलेलं व्रत मात्र ते अगदी व्यवस्थितपणे पाळतायत. या गोष्टीचा आनंद पण तिला होत असतो. तेजस आणि मानसी मात्र एकमेकाकडं फक्त पाहत आहेत आणि तेजस अगदी मनापासून ते गाणं गात आहे. मानसी पण त्याच्याकडे पाहते आणि त्यातल्या एक एक शब्द ती अगदी आतुरतेनं ऐकून घेत आहे. तिला कळलंय की त्याला नक्की काय बोलायचंय. इकडे निधीला वाटतंय की विनीतला आपण केक भरवला पाहिजे आणि ती त्याला केक भरवण्याचा प्रयत्न करते. पण विनीत मात्र तिच्या हातातून केक घेतो आणि माझ्या हातानं खाईल असं तिला म्हणतो आणि तो केक घेऊन तो खात असतो. निधीला वाटत असतं की आपल्या हातानं भरवावं, पण विनीत मात्र कसलंही ऐकत नाही. त्यामुळं जरासं तिला वाईट वाटतं. निधीचं नक्की काय चाललंय याकडं लक्ष असतं ते म्हणजे मानसीचं आणि त्याचबरोबर तेजससुद्धा तिच्याकडं पाहत असतो. कारण तेजसला माहिती आहे की निधीचं प्रेम आहे विनीतवर आणि आता विनीत आणि निधी हे एकमेकाच्या किती जवळ आहेत हे त्याला पाहायचं असतं. इकडे तेजस आणि मानसी यांची बोलण्याची वेळ आता पूर्णपणे संपून गेलेली आहे आणि त्यामुळंच तेजसनं गाणं गाण्याचाच पर्याय निवडलेला असतो आणि त्याने गाणं गायला सुरुवात देखील केलेली असते. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी नवा. या गाण्यातून त्याने आपल्या मनातील सगळ्या भावना मानसीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो.
पण अगोदरच मानसीला या भावना पोहोचलेल्या आहेत. मानसीला समजलेलं असतं की तेजसला नक्की काय बोलायचंय. पण तेजसनं मात्र मानसीवर असलेलं जीवापाड प्रेम सर्वांच्या समोर व्यक्त केलेलं असतं. पण ते अगदी छुप्या पद्धतीनं व्यक्त केलेलं असतं. तेजसची हीच गोष्ट तिला खूप आवडलेली असते. मोठ्या बाईनं त्यांना बोलू नका असं सांगितलेलं आहे. 5 मिनिट वेळसुद्धा दिलेला असतो. पण 5 मिनिटाचा वेळ संपून जातो. पण तेजस आणि मानसी एकमेकांना काहीच बोलू शकत नाहीत. पण आता तेजसनं त्यावर जो भारी पर्याय काढलेला असतो, त्यावर मात्र मानसी चांगलीच इम्प्रेस झालेली असते. कारण तेजसला जे काय बोलायचंय ते त्याने गाण्यातून बोलून टाकलेलं असतं आणि त्यामुळं कसलंही व्रत देखील मोडलं गेलेलं नसतं आणि तेजसच्या सगळ्या भावना मानसीपर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचलेल्या असतात आणि त्यामुळं मानसी अगदी तेजसवर इम्प्रेस झालेली असते आणि तेजस देखील अगदी शांतपणे त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवत असतो. इकडं निधीचं लक्ष असतं ते म्हणजे विनीतकडं, तर विनीतचं लक्ष असतं ते म्हणजे आबाकडं. आबा आणि विनीत हे एकमेकांकडं पाहत असतात. पण अजून निधीला ही गोष्ट माहिती नाहीये, की आबा आणि विनीत यांचं मात्र एकमेकावर प्रेम आहे. आता गाणं संपलेलं आहे. सर्वजण टाळ्या वाजवून तेजसचं अगदी अभिनंदन करतात. त्याने खूप छान गाणं गायलेलं असतं. त्याचबरोबर मानसी देखील टाळ्या वाजवते. तिला तिच्या भावना पोहोचलेल्या आहेत आणि तेजसला देखील भावना पोहोचलेल्या आहेत. अतिशय उत्तम असं तिनं दोन्ही बोटाने करून दाखवल्यामुळे तेजसला खूपच छान वाटतं. कारण तेजसनं हे गाणं तर तिच्यासाठीच गायलेलं आहे आणि ज्या भावना पोहोचायच्या आहेत त्या पोहोचल्यामुळे तेजसला देखील आनंद झालेला असतो. तेव्हा तेजसचा मित्र आता त्याच्याजवळ येतो. आता तेजसनं सर्वांचे आभार देखील मानले असतात. आता सर्वजण म्हणतात, की केक कापूया आणि पटकन आपण नाश्ता करून घेऊया. त्याचबरोबर तेजसची आई तेजसची दृष्ट काढते आणि म्हणते, "खरंच खूपच सुरेख तू गाणं गायलेलं आहेस." तेव्हाच आता मित्र तेजसजवळ येतो आणि म्हणतो, "तुला जे काय बोलायचंय ना, तू ते बोललेलं आहेस आणि तुझ्या भावना ज्यांच्यापर्यंत पोहोचायच्यात ना, त्या पोहोचलेल्या आहेत." तेव्हा परत एकदा तेजस त्याची गंमत करतो आणि म्हणतो, "तुझा हात दुखतोय ना, का त्याला अजून दुखवायचंय का ते सांग?" असं म्हणून त्याची गंमत करू लागतो. आता तेवढ्यात तेजसचा मोठा भाऊ देखील आलेला असतो आणि तो पाहतो की घरामध्ये सेलिब्रेशन चालू आहे. तेव्हा गायत्री त्याला म्हणते, "अगदी योग्य वेळेला तू आलेला आहेस. आता केक कापलेला आहे आणि आता केकचं वाटपच सुरू होणार आहे." आई देखील त्याला म्हणते, की "हो, आता केकचं वाटपच होणार आहे. तू पटकन तोंड हात धु आणि ये आपण केक खाऊया." पण त्याला मात्र यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. तो फक्त हॅपी बर्थडे मानसी म्हणतो आणि आतमध्ये निघून जातो. आई आता सांगते, की "तो कंटाळून आलेला आहे ना, त्यामुळं त्याला यामध्ये इंटरेस्ट नाहीये असं मला वाटतंय." तो आतमध्ये निघून जातो आणि आई त्याची बाजू सर्वांना समजावून सांगत असते. पण गायत्री मात्र खुश झाली आहे, कारण आता हा माझ्या पूर्णपणे पार्टीत आलेला आहे, या गोष्टीचा आनंद तिला होत असतो. पण आता तो आतमध्ये जरी गेला, तर पार्टीचं सेलिब्रेशन मात्र चांगलं सुरू असतं. तेजसची आई म्हणते, की "चला आता आपण केक कापूया आणि सर्वांना नाश्त्याला देऊया." तेव्हा मानसी म्हणते, की "मी देखील येते." पण मानसीला लगेच थांबवण्यात येतं. आबा म्हणते, की "मी आहे." त्याचबरोबर मानसीची आई म्हणते, की "मी देखील आहे. आज तुझा वाढदिवस आहे. तू कसल्याही कामाला अजिबात हात लावू नको," असं तिला सांगतात. तर इकडं तेजसचा मित्र म्हणत असतो, "आता मला केक खायचा आहे, त्याचबरोबर वेफर्स देखील खायचे आहेत." तेजस म्हणतो, "बाबा, मी तुला सगळ्यात मोठी प्लेट आणि सगळ्यात मोठा तुकडा केकचा आणून देतो, पण तू काय इथं आतमध्ये येऊ नको." पण तेजसचा मित्र त्याची गंमत करतो आणि म्हणतो, "मला तर आतमध्ये यायचंच आहे." तर इकडे छाया मात्र तिला केक खाऊ वाटत असतो आणि ती गायत्रीला म्हणत असते, "एखादा तुकडा खाऊ का?" गायत्री म्हणते, की "तुझा जन्मच खाण्यासाठी झालेला आहे. अजिबात तू केक खायचा नाही आणि वेफर्स वगैरे काहीसुद्धा खायचं नाही." इकडं आबाचं लक्ष मात्र विनीतकडे असतं. तिला विनीतशी बोलायचं असतं आणि ती विनीतला खुणवत असते. पण विनीतचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. पण आबाकडं लक्ष असतं ते म्हणजे गायत्रीचं. गायत्री बघते, की आबा विनीतला काहीतरी खुणवते आणि त्या दोघांमध्ये काहीतरी खुणवा-खुणव चाललेलं आहे. त्याचबरोबर मानसीचं देखील लक्ष त्या दोघांकडे असतं. मानसी मात्र त्यांना काही बोलत नाही. आबाने विनीतला खुणवलेलं असतं आणि आबा त्याला बाहेर बोलवत असते. विनीत तो पण आता बाहेर जातो आणि विनीत बाहेर जात असतानाच लगेच त्याला मानसी म्हणते, की "तू कुठं चाललेला आहेस?" तेव्हा विनीत म्हणतो, "मला असं वाटतंय माझ्या गाडीची चावी आतमध्येच राहिलेली आहे. मी गाडीची चावी घेऊन येतो." असं म्हणून विनीत काहीतरी कारण काढून आबाने खणवलेलं असतं म्हणूनच बाहेर चाललेला असतो. आता दोघेही गाडीच्या जवळ येऊन बोलत असतात. आबा त्याला म्हणते, "तू नक्की काय ठरवलंयस ना ते मला सांग. तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही या गोष्टीवर बऱ्याचशा बाबी डिपेंड आहेत. त्यामुळं तू मला एकदा स्पष्ट सांग." आता विनीत म्हणतो, "ही बोलण्याची वेळ आहे का? आपण नंतर बोलूया." पण आबा मात्र ऐकत नसते. आबा म्हणते, "हीच वेळ आहे आणि आत्ताच बोलणं गरजेचं आहे." विनीत म्हणतो, "पण तू तर न बोलण्याचं व्रत धरलं होतं ना, मग तू अचानक कसं काय बोलायला लागली आबा म्हणते, "हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी तुला प्रश्न विचारलाय. तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही ते फक्त सांग."
तेव्हा विनीत देखील हसत म्हणतो, की "हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे" आणि त्यामुळं आबा आता खुश झालेले असते. आबाला जे काही पाहिजे आहे ते मिळालेलं असतं. त्याचबरोबर गायत्रीला देखील जे काही पाहिजे ते मिळालेलं असतं. गायत्री पाहते, की आबा आणि विनीत दोघेही एकमेकांशी बोलत आहेत आणि हीच ती योग्य वेळ आहे विनीतच्या आईला हे सगळं दाखवण्याची. तेवढ्यात विनीतची आई देखील गायत्रीकडे आलेली असते आणि म्हणते, "त्या स्थळाविषयी तुम्ही मला काहीतरी सांगणार होता ना?" तेव्हा गायत्री म्हणते, "हो, मग सांगणारच आहे. माझ्याकडे फोटो देखील आहे. जर आपण बाहेर जाऊन बोलूया का?" असं म्हणून ती तिला मुद्दाम बाहेर घेऊन येते. इकडे निधी मात्र बाहेर पाहत असते, कारण विनीत तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा मानसी तिला म्हणते, की "काय झालं गं? तू एवढी अस्वस्थ का झालेली आहेस?" तेव्हा ती म्हणते, "काहीच नाही." इकडे आबाच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कारण तिला आनंद वाटत असतो, की आता विनीतने होय म्हणलेलं आहे. ती विनीतला म्हणते, "आपल्याला लवकरात लवकर लग्न करणं गरजेचं आहे." तर इकडे विनीतची आई गायत्रीला बोलत असते, म्हणते, की "मला तो फोटो दाखवा." गायत्री म्हणते, "अहो, इथं नको. आपण छानपैकी टेरेसवर जाऊया, म्हणजे आपल्याला पाहिजे तशी हवा लागेल, पाहिजे तसं पाहता येईल. मग मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दाखवते." असं म्हणून ती तिला मुद्दाम टेरेसकडे घेऊन चाललेले असते, की जेणेकरून आबा आणि विनीत एकमेकाशी बोलतायत ते तिला दिसावं आणि तिने केलेल्या प्लॅनप्रमाणे बरोबर ती तिला घेऊन जात असते आणि विनीतच्या आईला जे दाखवायचं असतं ते बरोबर गायत्रीने दाखवलेलं असतं. ती तिला मुद्दाम हाताला धरून टेरेसकडे घेऊन जाते आणि घेऊन जात असताना विनीतच्या आईला जे चित्र पाहायचंय ते बरोबर दिसतं. तिला दिसतं, की आबा आणि विनीत दोघेही एकमेकांना बोलत आहेत. ते फक्त बोलतायतच एवढं नव्हे, तर विनीतचा हात हातात आहे तो म्हणजे आबाच्या आणि दोघंही एकमेकाच्या हातात हात घालून बोलतायत. ही गोष्ट गायत्रीने मुद्दाम तिला दाखवलेली असते. दोघेही काय बोलतायत याचा अंदाज आता विनीतच्या आईला बरोबर आलेला असतो आणि त्यामुळं ती चिडते आणि बरोबर ती खाली येते. गायत्रीच्या अगदी मनासारखं झालेलं असतं, कारण तिला जे काही दाखवायचंय ते अगदी व्यवस्थितपणे तिने दाखवलेलं असतं. इकडं विनीतची आई चिडते आणि धावत पळतच विनीत आणि आबा यांच्याकडे ती आलेली असते. इकडं आबा सांगत असते, की आपल्याला लवकरात लवकर लग्न करणं गरजेचं आहे. आणि इकडे आतमध्ये मात्र बाहेर काय चाललंय हे कोणाला माहीत नसतं. कारण आतमध्ये सर्वांना नाश्त्याला देण्यासाठी प्लेट भरल्या जात असतात. स्वतः तेजस हे सगळं काही करत असतो. तेजसचा मित्र मात्र त्याची गंमत करत बसलेला असतो. पण बाहेरचं वातावरण मात्र चांगलंच तापलेलं असतं. पण यापासून तेजस, मानसी आणि घरातले सगळेच कुटुंबीय अनभिज्ञ आहेत. कारण इकडे विनीतची आई खूपच तापलेली आहे आणि ती आता रागाने विनीतकडे गेलेली आहे आणि सर्व काही चाललेला प्रकार तिने हाणून पाडलेला आहे. ती विनीतकडे जाते आणि म्हणते, की "तुमचं काय चाललंय ते मला कळत नाही असं वाटतंय का? आत्ताच्या आत्ता तुमचे जे काही चाळे चाललेले आहेत ना, ते बंद करायचे." असं म्हणून तिने विनीत आणि या दोघांच्या प्रेमावर अक्षरशः ठप्पा लावलेला आहे. त्या दोघांचं एकमेकावर प्रेम करायचं नाही, त्या दोघांचं लग्न होऊ देणार नाही, असंच डायरेक्ट तिने सांगून टाकलेलं असतं. ती चिडलेली असते आणि जेव्हा विनीतपर्यंत पोहोचलेली असते, तेव्हा विनीतला एवढं सांगूनच ती थांबत नाही, तर चक्क तिनं विनीतच्या जबरदस्त कानाखाली देखील दिलेली आपल्याला पाहायला मिळते. विनीतला असं वाटलेलं देखील नसतं, की आई आपल्याशी असं काहीतरी वागू शकेल. त्याला असं वाटलेलं असतं, की आई आपल्याला या गोष्टी सगळ्या समजून घेईल आणि समजून सांगेल. पण आता आईने मात्र त्याच्या सनसनीत थोबाडीतच ठेवून दिलेले असते आणि आता विनीतला कळलंय, की आबा आणि आपल्या नात्याचा आईला तिटकार आहे. ती आपलं लग्न अजिबात आबाशी होऊ देणार नाही. त्याचबरोबर आईने देखील सांगितलेलं असतं, की अजिबात इथून पुढं तू आबाला भेटायचं नाही आणि बोलायचं देखील नाही. त्याचबरोबर ती आबाला देखील म्हणते, की आजपासून तू माझ्या मुलाला अजिबात बोलायचं आणि भेटायचं नाही. आज फक्त मी त्याच्या मुस्काडात ठेवून दिली आहे. उद्या मी तुझ्या मुस्काडात ठेवून देईल. तुमच्या घरात चालत असेल, की कोणालाही सून करून आणायचं, पण आमच्या घरात असलं अजिबात चालत नाही आणि जर का तू विनीतशी लग्नाचं स्वप्न बघत असशील, तर विसरून जा. मी तुझं आणि विनीतचं अजिबात लग्न होऊ देणार नाही. तुला माझ्या घरची सून होऊ देणार नाही, असं डायरेक्ट तिने सांगून टाकलेलं असतं. आभाला मोठा धक्का बसलेला आहे. तिला जराही वाटत नव्हतं, की असं काहीतरी होईल आणि आता तिला कळलंय, की विनीतच्या आईच्या मनामध्ये आपल्याविषयी नक्की काय भावना आहेत. गायत्री मात्र जाम खुश आहे. कारण तिला जे घडवायचं होतं, ते अगदी तिनं व्यवस्थित घडवलंय आणि यामध्ये तिचं कुठंही नाव आलेलं नाहीये. विनीतची आई विनीतवर आणि आबावर जाम भडकलेली आहे. ती विनीत आणि आबाला सांगते, की तुमच्या या दोघांचं जे काही चाललंय ना, त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. मी आबाला सून म्हणून कधीसुद्धा स्वीकारणार नाही, असं स्पष्ट सांगून ती विनीतचा हात धरून घेऊन जाते. आबा देखील रडत आहे आणि आबा आता रडत-रडत मानसीकडे गेलेले आहे.
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ती मानसीकडे जाते आणि झालेला सगळा प्रकार तिने मानसीला सांगितलेला आहे. ती मानसीला सांगते, की कशाप्रकारे विनीतची आई विनीतशी आणि तिच्याशी वागलेली आहे. आता या सर्व गोष्टीवर मानसी काय करणार ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पण आता मानसीला कळलेलं आहे, की आबा आणि विनीतच्या लग्नाला मामीचा पूर्णपणे विरोध आहे. तर त्याचबरोबर नंतर आपल्याला पाहायला मिळतं, की तेजस देखील आबाला म्हणतोय, की तुला तुला लग्नाची घाई झालेली आहे, असं मला समजलेलं आहे आणि ते पण लकी जामकडून समजलंय. म्हणजे आता लकी जाम म्हणजेच मानसी आणि तेजस हे आबाचं लग्न विनीतशी लावून देणार का? ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक